माझ्या दृष्टीने मराठवाड्यामध्ये जो आरक्षणाच्या बाबतीत कुणबी प्रमाणपत्रातला जे अडथळे होते हम्म. ते मागच्या वर्षी ज्या वेळेस आपण जात प्रमाणपत्र देण्याचे नियमामध्ये काही ऍडिशनल डॉक्युमेंट्स हा. ते 2024 मध्ये ऍड केलेले होते. हम्म. आणि ते ऍड केलेल्या मध्ये मराठवाड्यातील अनेक रजिस्टर्स, त्यानंतर जेल एंट्रीज असतील, वेगवेगळ्या ठिकाणी खरेदी विक्री झालेली असेल, हा. हे सगळे डॉक्युमेंट कोणते कोणते रीड करावेत, बरं. हे पुरावा म्हणून वापरावेत असं ऍडिशन मागच्या नियमात केलेलं आहे. हा. त्यामध्ये आता अजून जे ऍडिशन होईल ते ह्या हैदराबाद गॅझेटियरचं होईल. हम्म. आणि हैदराबाद गॅझेटियर मधला रेफरन्स हम्म. घेऊन हा जो जी आर काढलेला की पात्र व्यक्तींना हे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, तर त्यामध्ये आत्ता ज्यांना ह्याच्यामुळे मिळणार आहे त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. हा. परंतु हा जी आर अधिक सुस्पष्टता येण्यासाठी हम्म. शासनाने त्या बाबतीतलं सगळं व्यवस्थित डिक्लेरेशन जर त्यानं केलं हम्म. तर त्याचा निश्चितपणे काही प्रमाणामध्ये ठिकठिकाणी त्याचा जो हर्डल आहे, बर. ज्यामध्ये अडथळा आहे, काही गावांमध्ये नोंदीच नाहीत, हा. त्या ठिकाणी हे प्रमाणपत्र देण्यासाठी स्थानिक गृह चौकशीचा उपयोग करून गॅझेटियर मधल्या नोंदीचा रेफरन्स घेऊन, हा फक्त रेफरन्स आहे, हा. लागू करणे हा प्रक्रिया हा वेगळा पार्ट आहे, हा. पण तो रेफरन्स हा पुरावा म्हणून जशी ते ऍडिशन आहे तसा हैदराबाद गॅझेटचा आहे असं माझं इंटरप्रिटेशन याच्यामध्ये आहे. बर. आणि त्याचा वापर करून जे काही महसुली अधिकारी ठिकठिकाणी अडवणूक करायचे, हम्म. हम्म. त्याच्यामध्ये एक सुटसुटीतपणा येण्यासाठी मदत होईल, एवढाच त्याच्यातला फायदा आहे. ठीक आहे. मला या चर्चेमध्ये लक्ष्मण हाके यांचं सुद्धा मी स्वागत करतोय, पण सिद्धांत शिंदे सरांकडे जायचं आहे. सर, तुम्ही या सगळ्या निर्णयाला कसं रीड करताय? या निर्णयाच्या नंतर मराठवाड्यातला जो मराठा आहे तो सरसकट कुणबी होईल का? विलासजी बघा, ह्या आजच्या जी आर प्रमाणे सरसकट कुणबी होण्यासंबंधी काही नाहीये. हा. हैदराबाद गॅझेटियरचं कसं इम्प्लिमेंटेशन होईल या 5 मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये बरं. आणि त्याची पद्धत, कार्यपद्धत काय असेल. आता 3 मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी हे 3 ऑलरेडी ओबीसी मध्ये समाविष्ट आहेत. होय. तर मराठवाड्यातल्या मराठा बांधवांना कसं ह्या 3 पोटजातींचे प्रमाणपत्र देण्यात यावे, काय प्रोसेस फॉलो केलं जाईल, हा. हे या जी आर मध्ये मेन्शन केलेलं आहे. हम्म. आता हा एक छोटेखानी पाऊल आहे. आता बघा, उद्या जसा ऑफिशियली हा जी आर प्रदर्शित होईल तसं लगेचच कोणतरी, कुठलाही नागरिक संस्था हायकोर्टात जाऊन रिट पिटिशन याच्या विरुद्ध दाखल करू शकतात. आणि बरं. वस्तुस्थिती आहे, काही लोक जाऊन दाखल करतील पण. हम्म. आता त्याच्यात कोर्ट स्थगिती देईल का, ती सरकारची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री आज काय म्हणले आहेत की आम्ही निश्चित आहोत की स्थगिती काय कोर्टाकडून मिळणार नाही, आम्ही कोर्टात हा जी आर पूर्णपणे डिफेंड करू. ते आता सरकारची जबाबदारी आहे. मग हा जी आर इम्प्लिमेंट होईल, तर गावात त्रिसदस्यीय समिती नेमली जाईल आणि त्याच्यात जे काही लाखांमध्ये पुरावे आहेत शिंदे समितीचे, निजाम गॅझेटियर, हैदराबाद गॅझेट प्रमाणे, ते पण प्रदर्शित केले जातील. आणि ह्याच्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ह्या जी आर मध्ये, की त्याच्यात जर कोणाकडे काहीच कागदपत्र नसले तर त्या माणसानी, त्या व्यक्तीने एक ऍफिडेव्हिट द्यायचा आहे या त्रिसदस्यीय समितीला की मी 1967च्या आधीपासून ह्या एरियाचा रहिवासी आहे, माझे पूर्वज पण इथले आहेत. आणि एखाद्या कुठल्या नातेवाईकाकडे ज्याच्याकडे ऑलरेडी कुणबी प्रमाणपत्र आहे ते जोडून या ऍफिडेव्हिट बरोबर ते सादर करतील. मग इन्व्हेस्टिगेशन होईल, जसं आता कोंढरे साहेब म्हणले इन्व्हेस्टिगेशन होईल, ती कमिटी करेल. मी काय म्हणेल की जेव्हा या जी आर प्रमाणे जर हा इम्प्लिमेंट झाला, जर याच्यावर स्थगिती नाही दिली कोर्टाने, आणि जेव्हा पहिलं प्रमाणपत्र दिलं जाईल ह्या 3 पोट जातींचं, कुणबी मराठा, कुणबी किंवा मराठा कुणबी, तेव्हा मी मानेल की हा विजय झालेला आहे. हा आजचं फक्त एक छोटंसं पुढचं पाऊल होतं. यालाच वकील म्हणतात कदाचित, कारण ते तुम्ही कुठे बोलताना प्रत्येक गोष्ट तोलून मापूनच बोलणार आहात आणि त्याच्यावर तुम्ही तेव्हाच विश्वास ठेवाल जेव्हा ते हाती येईल तेव्हा. खूप धन्यवाद सर. आपल्यासोबत 2 आरक्षणातले अभ्यासक पण आहेत आणि आपल्यासोबत ओबीसी नेते सुद्धा आहेत. लक्ष्मणजी, मला तुमची पहिली प्रतिक्रिया पाहिजे. मराठवाड्यातला हा जो प्रश्न होता, त्याच्याबद्दलची आग होती, त्याच्याबद्दलची धग होती, ती जाणवत होती आणि अखेर राज्य सरकारनं त्याच्याबद्दलचा आज जी आर काढला. ओबीसी आंदोलक म्हणून तुम्ही या जी आर कडे कसं पाहताय? ओबीसी ला धक्का न लावता आम्ही करू असं सरकारनं सांगितलं होतं, धक्का लागला की नाही लागला, काय झालं? धक्का लागलेला आहे असंच म्हणेन.
जबाबदारीनं म्हणेन, मुळात असा JR काढण्याचा गव्हर्नमेंटला आदेश म्हणजे असा अधिकार आहे का? हा माझा एक त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित असेल. यापूर्वीच्या अनेक न्यायालयांनी काय काय खूप मोठी विस्तृत अशी जजमेंट दिलेली आहेत. त्याचं उल्लंघन होतंय का? हा एक माझ्यासमोर प्रश्न आहे. आणि आत्ताच वकील साहेबांनी जी माहिती तुमच्या समोर मांडली की सरसकट असं म्हटलेलं नाही, पण सरसकट सर्टिफिकेट आता काढली जाऊ शकतात. हे मी शेवटचा पॅरेग्राफ तुमच्या समोर वाचून दाखवतो आणि त्यामधून काय शासनानं करून ठेवलंय. म्हणजे ओबीसीचं आरक्षण, आता मी तुम्हाला शेवटचा वाचा माझ्याकडे पण. या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम अधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील, कुळातील, नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारी व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील, कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती, वंशावळ समितीच्या साह्याने आवश्यक ती चौकशी करेल आणि त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्यासंदर्भात निर्णय देतील. म्हणजे महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही कायम म्हणत आलोय की बोगस कुणबी सर्टिफिकेट घेतली जात आहेत, बोगस डॉक्युमेंट जोडले जात आहेत आणि सामाजिक मागासलेपण नाकारलेलं असताना सुद्धा कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या JRचा आधार घेऊन मराठा समाजातली लोक आता हे सर्टिफिकेट काढायला या JRच्या माध्यमातून एक खूप मोठ्या प्रमाणात त्यांना आता वाव मिळालेला आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतलेला आहे. हे मी पुढे जाऊन एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यकर्त्याच्या भाषेमध्ये मी तुम्हाला आणि महाराष्ट्रातल्या लोकांना सांगू इच्छितो. ठीक आहे. यानंतर मला जायचंय, ओबीसी नेते पण आहेत आणि ॲडव्होकेट पण आहेत आपल्यासोबत, मंगेश ससाणेजी. मंगेशजी, जेव्हा आज आम्ही सगळेजण वाचतोय, मी पण हे वाचलं, तेव्हा याच्यामध्ये गॅझेटियरच्या नोंदी विचारात घेऊन म्हणजे हैदराबाद गॅझेटियर लागू करणं असं सांगितलं. हे लागू करणं काय प्रकार आहे तो एक सांगा, कायदेशीरदृष्ट्या मला ते जाणून घ्यायचं आहे. आणि दुसरं म्हणजे गॅझेट हा एक निर्दोष पुरावा आरक्षण देताना मानता येऊ शकेल का? त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, मुळामध्ये विलासजी की गॅझेट, कुठलं तरी गॅझेटियर लागू करणं हीच धुळफेक आहे. आता इथं सर्व तज्ञ मंडळी आहेत, कोंढरे साहेब आहेत. मुळात गॅझेटियर मध्ये काय असतं, आता हे माझ्याकडे हैदराबाद गॅझेट आहे इथं. त्याच्यानंतर आता जे जरांगे जे म्हणतात की 1 महिन्याने त्यांना लागू होणार आहे, हे सातारा. हे गॅझेटियर म्हणजे तत्कालीन ब्रिटिश डिस्ट्रिक्ट होते. त्याच्यामध्ये भौगोलिक परिस्थिती कशी आहे, त्याच्यामध्ये प्राणी कोणते, क्रॉप्स म्हणजे पिकं कोणती, धर्म कोणते, जाती कोणत्या, यांची फक्त सांख्यिकी माहिती. याच्यामध्ये आता आपल्याला जर सर्टिफिकेट पाहिजे आणि पुरावा पाहिजे तर तिथं कुठंतरी माझ्या आजोबांची, पणजोबांची नाव पाहिजे, तिथं नोंद पाहिजे. ह्या गॅझेटियर मध्ये कुठली आडनावं नाहीयेत, या गॅझेटियर मध्ये कुठली वैयक्तिक माहिती नाहीये. त्यामुळे गॅझेटियर ही धूळफेक आहे. सर्वात महत्वाचं, या सरकारने ज्याला आपण शब्दछल म्हणतो किंवा जे महात्मा फुले कलम कसाई म्हणायचे, हे वरती हेडिंग दिले हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी तर कुणाच्या नसतात. पण याच्या आतमध्ये आता आके सरांनी जो पॅराग्राफ वाचून दाखवला, मला जी आपल्याला आठवत असेल, ज्यावेळेस जरांगे हे वाशीमध्ये आंदोलन करत होते आणि त्यांना सरसकट कुणबी पाहिजे होतं, सरसकट JR पाहिजे होता, तर हेच फक्त हैदराबाद गॅझेटियरच्या JRचं नाव आहे. पण सगळे सोयरेचा हा सगळे सोयरेचाच कायदा आहे, सगळे सोयरेचाच अधिनियम आहे. फक्त सगळे सोयरे आणि गणगोत शब्द काढून याच्यामध्ये नातेसंबंधातील आणि कुळातील शब्द टाकलेले आहेत. आता याच्यावर आता मी पॉइंट आउट करतो, हा अधिनियम, हा जो शासन निर्णय आहे तो कशामध्ये आणलाय? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विशेष मागासवर्ग, भटके, विमुक्त यांचे जातीचे दाखले देण्याचा आणि व्हॅलिडिटी देण्याचा जो अधिनियम आहे 2000, त्याच्यानंतर सुधारलेला 2012, याच्यामध्ये हे बदल सुचवलेले आहेत. म्हणजे एवढ्या महत्वाच्या कायद्यामध्ये हे ढोबळ शब्द टाकलेत. हे मागच्या सगळ्या सोयऱ्याच्या वेळेस पण टाकले होते, त्याला 8 लाख हरकती आल्या होत्या, त्यामुळे ते थांबलं. आता सगळ्या सोयऱ्याचं नवीन व्हर्जन, प्रो व्हर्जन शब्दछल करून शेवटचा पॅरेग्राफ टाकून ही जी आपण जे काय म्हणतो धूर्तपणा सरकारने केलेला आहे, तो काय आमच्या सारख्याच्या नजरेतनं सुटणार नाही. त्यामुळं इथं या सर्टिफिकेटचा सुळसुळाट होईल.
पाहिजे त्याला. याच्यात काय लिहिलंय? नातेसंबंध कुणाचे? माझ्या आईचे, माझ्या मावशीचे. फक्त पॅटर्नल साईटनी आपल्याला आपली जी प्रचलित पुरुष प्रधान पद्धती आहे, वडिलांकडून आपल्याला जात येते, आईकडून येत नाही. तर नातेसंबंध आपले सगळ्यांशी असतात. उद्या आंतरधर्मीय आहेत, आंतरजातीय म्हणजे तुमचं म्हणणं हे कायद्यात बसत नाही? कायद्यात बसत नाही. सुळसुळाट होईल कुणाचाही सर्टिफिकेट, आणि ते पण affidavit वर. म्हणजे जबाबदार राज्य सरकार अशा प्रकारचा एकदम एकेकोर मागणीच्या याला दबून असा निर्णय घेतोय. बर, ठीक आहे. सरकार झुकलं असं तुमचं म्हणणं आहे. आरक्षण अभ्यासक रवींद्र बनसोड आपल्या सोबत आहेत. बनसोड सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. नमस्कार. नमस्कार. GR स्वाभाविकपणे तुमच्या हातात पडला असेल, कदाचित गुलाल तुमच्यापर्यंत आला नसला तरी, पण या GR मध्ये किती मोठा गुलाल आहे विजयाचा, मला जरा समजून सांगा. नाही, माझ्या दृष्टीने जे आहे, माझा आवाज येतोय आपल्याला? येतोय सर, येतोय. हा, तर माझ्या दृष्टीने या GRचा आणि हैदराबाद गॅझेटियरचा अर्थार्थी काही संबंध नाही. बरं, कसं म्हणताय? मला सांगावं, कारण याच्यामध्ये हैदराबाद गॅझेटियर फक्त तोंडी लावण्यापुरता शब्द म्हणून काहीतरी समाधान म्हणून दिलेला आहे. त्याच्यामध्ये हा जो GR आहे हा मूळतः ज्यांच्याकडे शेतीच्या नोंदी नाहीयेत, म्हणजे ज्यांच्याकडे शेती नाहीये किंवा पूर्वी शेती नव्हती, त्यांना आरक्षण कसं देता येईल याच्यासाठीचा GR आहे. बरं, आपण सगळ्यांना माझी विनंती आहे, सगळ्यांनाच, की आपण सगळे चांगली चर्चा करूया. तर याच्यामध्ये कुठेही हैदराबाद गॅझेटियर लागू केलं किंवा अंमल लावला असं कुठेही नाही. उलट मी असं म्हणतो की हा GR म्हणजे हैदराबाद गॅझेटियर कायमचं संपवण्याचा कार्यक्रम आहे. हैदराबाद गॅझेटियरचं ॲबॉर्शन आहे, हे माझं सांगणं आहे. कारण GR सगळ्यांकडे GR आपण उघडावा, कृपया माझी विनंती आपल्याला सगळ्यांना. उघडलाय. एक छोटासा प्रश्न त्याच्यातला विचारतो, लगेच तुम्ही म्हणा. वर जेव्हा म्हटलं हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत असं म्हटलंय. सर ऐका, आता याच्यामध्ये कसं आहे, शिंदे सर फक्त त्यांचं म्हणणं घेतो. आलो सर तुमच्याकडे. माझ्या दोनच मुद्द्याला ऑब्जेक्शन आहे. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे पहिल्या प्रस्तावनेमध्ये की मराठवाड्याची संपन्न भूमी असं म्हटलेलं आहे. मराठवाड्याची संपन्न भूमीमध्ये म्हणजे पहिला माझं म्हणणं आहे की ज्या वेळेस हाय इन्कम ग्रुप म्हणतो आपण, त्याच्यामध्ये मराठवाड्यातला एकही जिल्हा नाही. म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ज्याला आपण म्हणतो, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स नुसार म्हणजे तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, तुमची लॉंगेटिव्हिटी म्हणजे तुमचं आयुष्यमान आणि तुम्ही वापरत असलेल्या वस्तू, याच्यावरून ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स शासन देतं. तर शासनाच्या वतीने दिलेल्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये एकही जिल्हा हाय इन्कम ग्रुपमध्ये मराठवाड्यातला नाही. म्हणजे मराठवाडा संपन्न नाही. उलट सगळ्यात लो इन्कम ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त जिल्हे मराठवाड्याचे. आणि त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो, म्हणजे थोडक्यात काय झालं की मराठवाडा जो आपल्याला पुढे कधी अनुशेष भरून काढायचा असेल तर त्याला याची आडकाठी येईल ह्या संपन्न शब्दाची. आणि पुढे इथे जरी मराठा कुणबी बद्दल बोललेलं आहे तरी सरळ वाक्य आता शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये, म्हणजे त्या पहिल्या प्रस्तावनेच्या शेवटच्या पॅरेग्राफच्या अगोदर तिथं असं लिहिलेलं आहे, लास्ट बट वन, की या कागदपत्रामध्ये गॅझेटियर मध्ये सन 1921 व सन 1931 मिळालं आपल्याला. मिळालं का ते? हो. दुसऱ्या पानाच्या शेवटच्या 2 लाईन. 1931 बरोबर आहे. बरोबर. तर कुणबी ऑब्लिक कापू अशा नोंदी आहेत. शासन काय म्हणतं? कुणबी ऑब्लिक कापू. यापूर्वी महाराष्ट्र आता याच्यामध्ये तेच आहे ना, कुणबी ऑब्लिक कापूच आहे ना, माझ्याकडे ते गॅझेटियर आहे. नाही, तर 1881चं गॅझेटियर आपण जे लागू करायचं म्हणत होतो ते आपण म्हटलेलं नाही. आणि मी तेच सांगतोय की उस्मानाबादचं सर जे गॅझेटियर आहे, कालही मी आपल्या चर्चेमध्ये मी बोललो की उस्मानाबादचं जे 1901चं सेन्सेस झालेलं आहे, बरोबर आहे, त्याच्यामधलं वाक्य मी वाचून दाखवतोय आपल्याला. मोस्ट इनॉर्मस कास्ट वॉज दॅट ऑफ द कल्टिवेटिंग कापूस इन ब्रॅकेट तेलुगू और कुणबीज इन ब्रॅकेट मराठा असे आहे. म्हणजे त्यांनी कल्टिवेटिंग म्हणजे जे कसतात, जमीन कसतात, त्यांचं 2 वर्गीकरण केलंय. एक वर्गीकरण आहे कुणबीचं म्हणजे मराठाचं, म्हणजे कुणबी 2, एक कुणबी मराठा कुणबी, आणि दुसरं कुणबी जे येतं ते कापू म्हणजे तेलुगू भाषिक कुणबी. म्हणजे हा GR जो आहे याच्यामध्ये असं झालं की मराठा कुणबी बाजूला पडला. मराठा कुणबीचा शब्द पण नाही या GR मध्ये, आणि कापू ऑब्लिक कुणबी केलेलं आहे. बर. कापू ऑब्लिक कुणबी लिहिलेलं आहे.
म्हणजे याचा अर्थ उद्या असं होईल की कापू जे आहे तेच फक्त कुणबी आहेत, आणि उद्या असं होईल की याचाच आधार घेऊन पुन्हा जसं मागच्या आयोगाचा आधार घेऊन प्रत्येक वेळेस मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली, तसं याचाच आधार घेऊन परत पुन्हा भविष्यात सांगितलं जाईल की मराठा हे कुणबी नाही, कापू हे कुणबी आहे. हे आणखी एक ऑथेंटिक डॉक्युमेंट शासन तयार करत आहे. म्हणजे भविष्यातल्या पण आरक्षणासाठी ही आडकाठी ठरेल. इथं कुठेही असं म्हटलेलं नाही की मराठा कुणबी, तिथं कापू ऑब्लिक कुणबी का म्हटलंय? कापूचा इथं संदर्भ आलाच कोणता? काही संदर्भ नव्हता कापूचा, पण विनाकारण कापूचा संदर्भ टाकलेला आहे. बरं, पण माझ्याकडे जे आहे सर 1931 ते 36 हे इथं हैदराबाद आहे, इथं माझ्याकडे पण आहे गॅझेटियर हे जे तेच- आहे तेच-